येस. नमस्कार. DNA मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या द हिंदू आणि लोकसत्ता या दोन न्यूज पेपरमधले इम्पॉर्टंट न्यूज आपण डिस्कस करणार आहोत. पहिल्यांदा काही न्यूज आहेत त्या आपल्या इकॉनॉमिक सर्वे ऑफ महाराष्ट्राशी संबंधित आहेत. महाराष्ट्राचं आर्थिक सर्वेक्षण नुकतंच जाहीर करण्यात आलेलं आहे, तर त्याच्यामध्ये काही महत्त्वाच्या हायलाईट्स आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत एक्झामसाठी. सगळ्याच गोष्टी त्याच्यातल्या आपल्यासाठी इम्पॉर्टंट नसतात. काही स्पेसिफिक सेक्टर्स, काही महत्त्वाची क्षेत्र जसं की मग कृषी क्षेत्र असेल, सोबतच FDIची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये किती झाली आहे, पर कॅपिटा इन्कममध्ये महाराष्ट्राचा देशामध्ये कितवा नंबर लागतो आहे बाकीच्या राज्यांच्या तुलनेमध्ये. अशा पद्धतीने मुद्दे जे महत्त्वाचे आलेले आहेत आजच्या न्यूजपेपरमधले, तेवढेच आपल्यासाठी एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पण महत्त्वाचे आहे. ठीक आहे. पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो कृषी क्षेत्राच्या बाबतीतला. राज्याचं कृषी क्षेत्र जे आहे ते थोडंसं मागं पडलेलं आपल्याला बघायला मिळते. कृषी आणि संलग्न क्षेत्र, ॲग्रिकल्चर अँड अलाइड सेक्टर असं त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. तर मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये जर आपण बघितलं तर 5% त्याच्यामध्ये घट झालेली आपल्याला बघायला मिळते. त्याचा जो ग्रोथ रेट आहे, त्याचा जो विकास दर आहे, त्याच्यामध्ये घट झालेली आपल्याला बघायला मिळते. ओव्हरऑल ग्रोथ रेट महाराष्ट्राचा जर विचार केला विकास दराचा, तर या वर्षामध्ये 7.9%, 7.9% राहील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे या इकॉनॉमिक सर्वेमध्ये. 7.9%. याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. मागं क्वेश्चन विचारलेलं होतं राज्यसेवा आयोगाने की भारताचा एक्झॅक्टली ग्रोथ रेट, विकास दर किती राहील, त्याच्या बाबतीमध्ये कंबाईनच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला होता. आणि मग तो कुणाकडून जाहीर करण्यात आला, मग वर्ल्ड बँक आहे की IMF आहे, कोणाच्या बाजूने ते डिक्लेअर करण्यात आलं होतं, असं क्वेश्चन विचारलं होतं मागं प्रिलिम्सला. ठीक आहे. तर राज्याचं लक्षात ठेवा, महाराष्ट्र राज्याचं 7.9%, 7.9% अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट काय आहे की नॅशनल जे लेवलचं ग्रोथ रेट आहे, राष्ट्रीय पातळीवरचा जो विकास दर आहे, त्याच्यापेक्षा हा हाय राहण्याचा अंदाज त्याच्यामध्ये वर्तवण्यात आलेला आहे, तो जास्त राहणार आहे. देशाच्या विकास दराचा जर विचार केला तर यावर्षी 7.4% राहील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. हा आहे महाराष्ट्राचा 7.9%, देशाचा 7.4% वर्तवण्यात आलेला आहे अंदाज. त्यामुळे एक महत्त्वाची गोष्ट आहे ही आपल्यासाठी परीक्षेच्या दृष्टीने की देशाच्या तुलनेत महाराष्ट्राचा ग्रोथ रेट, विकास दर हा जास्त राहणार आहे. सोबतच मग विदेशी गुंतवणूक जी भारतामध्ये येते एकूण, त्याच्यामध्ये एकट्या महाराष्ट्राचा वाटा हा 31% आहे. 31%. जी फॉरेन इन्व्हेस्टमेंट येते देशामध्ये, त्याच्यामध्ये 31% वाटा एकट्या महाराष्ट्र राज्याचा आहे. ठीक आहे. या डिटेल्स लक्षात ठेवा. ॲडिशन म्हणून याला व्हॅल्युएशन म्हणून तुम्ही मेन्सच्या बाबतीमध्ये क्वेश्चन जर विचारला आपल्याला महाराष्ट्राच्या ग्रोथ डेव्हलपमेंटमध्ये किंवा महाराष्ट्राचे कॉन्ट्रीब्युशन, त्याच्यावरती जर प्रश्न आला, मग ते महाराष्ट्राचं बघा बऱ्याच सेक्टर्समध्ये, बऱ्याच क्षेत्रांमध्ये देश पातळीवरती महत्त्वाचं योगदान राहिलेलं आहे, अजूनही आहे, तसंच पुढेही राहणारच आहे. त्यामुळं जर आपल्याला प्रश्न विचारला मेन्सला महाराष्ट्र स्पेसिफिक की देशामध्ये कॉन्ट्रीब्युशन महाराष्ट्र, त्याच्याबद्दल चर्चा करा, तर हा मुद्दा तिथे ॲडिशन म्हणून आपण नमूद करू शकतो. सोबतच ही पण एक महत्त्वाची गोष्ट आहे, देशात विचार केला तर महाराष्ट्र कायमच या फॉरेन इन्व्हेस्टमेंट, परकीय गुंतवणूक आकर्षित करण्याच्या बाबतीमध्ये कायमच आघाडीवरती राहिलेला आहे. त्यामुळे तो मुद्दा पण आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. या दोन्हीला व्हॅल्यू ॲडिशन म्हणून आपण ॲन्सरमध्ये वापरू शकतो. मेन्सला जर आपल्याला महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन देशामध्ये विचारलं तर त्याच्यामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा मुद्दा आहे तो आहे दरडोई उत्पन्नाचा. दरडोई उत्पन्नामध्ये मात्र महाराष्ट्र फार काही आघाडीवर नाही आहे, 5व्या ठिकाणी आहे, 5व्या स्थानी आहे. दरडोई उत्पन्न महाराष्ट्राचं विचार केलं तर ते सरासरी काही जिल्ह्यांच्या बाबतीमध्ये विचार केला तर ते 3,17,801 रुपये असल्याची आकडेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. ठीक आहे. 2024-25मध्ये दरडोई उत्पन्न एवढं राहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. आणि पूर्ण देशपातळीत विचार केला, देशपातळीवरती विचार केला तर महाराष्ट्र या बाबतीमध्ये दरडोई उत्पन्नामध्ये 5व्या क्रमांकावरती आहे. 5th प्लेसला भारत आहे. मग गुजरातसारखं राज्य देखील महाराष्ट्राच्या पुढं आहे. कायमच गुजरातसोबत कंपॅरिझन होत असते महाराष्ट्राची, मग ते FDIच्या बाबतीमध्ये असू द्या किंवा इतर गोष्टींमध्ये असू द्या. त्यामुळे इथं मुद्दा तो प्रायोरिटीने मेन्शन केलेला आहे. गुजरात राज्य महाराष्ट्राच्या पुढं आहे या पर कॅपिटा इन्कममध्ये, दरडोई उत्पन्नामध्ये. पहिले 4 राज्य कोणते आहेत या यादीमध्ये, या लिस्टमध्ये तेलंगणा हे टॉपला असलेलं राज्य आपल्याला बघायला मिळतं. ते फर्स्ट प्लेसला आहे आणि गेली 3 वर्ष झालं तेलंगणा एकच नंबरला आहे या लिस्टमध्ये. त्याच्यानंतर नंबर लागतो कर्नाटकचा, तमिळनाडू, गुजरात, ही 3 राज्य आहेत. आणि मग 5व्या क्रमांकावरती आहे महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्रामध्ये पण हे जे दरडोई उत्पन्न सांगण्यात आलेलं आहे 3,17,801 रुपये, म्हणजे ऑलमोस्ट 3,18,000 रुपये, तर ते 7च जिल्ह्यांमध्ये एवढं अधिक आहे.
7 जिल्हे कोणते आहेत? तर मग मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पुणे, नागपूर, रायगड, कोल्हापूर या 7 जिल्ह्यांमध्येच हे दरडोई उत्पन्न 3 लाखांपेक्षा जास्त आहे. बाकीचे काही जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये 2 लाख किंवा त्यापेक्षा अधिक आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये 2 लाखांपेक्षा कमी आहे. तर हे जिल्हे मग आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. 2 लाखांपेक्षा कमी उत्पन्नाचे जिल्हे असलेले कोणते आहेत? गोंदिया, बीड, जालना, नांदेड, परभणी, यवतमाळ, हिंगोली, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांचा नंबर लागतो. या जिल्ह्यांमध्ये जर बघितलं तर 2 लाखांपेक्षा कमी दरडोई उत्पन्न महाराष्ट्रामध्ये असलेलं आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे, हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्यासाठी. नेक्स्ट पुढचा मुद्दा आहे तो आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचा, FDI म्हणून ज्याला आपण ओळखतो. तर उद्योग आणि गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्राच टॉपला राहिलेलं आहे. सगळ्यात जास्त देशामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये थेट परकीय गुंतवणूक ती आकर्षित केली जाते. मगाशी आपण त्याचं प्रमाण पण बघितलं की एकूण देशामध्ये जे काही FDI येतं त्यापैकी 31% FDI 31% परकीय गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्र राज्यामध्ये येते. ठीक आहे, तर ती आकडेवारी महत्त्वाची आहे, ती लक्षात ठेवा. नेक्स्ट पुढचा मुद्दा आहे प्रिलिम्ससाठीच महत्त्वाचा मुद्दा आहे. आजच्या लोकसत्तामध्ये आलेली न्यूज आहे. निधन वार्तेबद्दल आपल्याला प्रश्न विचारला जातो. महत्त्वाचे व्यक्ती त्यांचं निधन झालं असेल तर त्यांचं कॉन्ट्रीब्युशन योगदान त्याच्याबद्दल आपल्याला प्रश्न विचारला जातो. पहिला टाईप का आहे अशा व्यक्तींच्या बाबतीमध्ये निधन वार्ता असेल तर त्या बाबतीमध्ये क्वेश्चन कुठे विचारला जातो? तर डायरेक्टली आपल्याला नाव तिथं देतील प्रश्नामध्ये की मागे किंवा फेब्रुवारी 2026 रघुवीर कुल यांचे निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? या पद्धतीचा प्रश्न ऑलरेडी विचारलेला आहे. ठीक आहे, PYQ वरूनच ती आयडिया तुम्हाला देतोय. पहिला टाईप काय असतो त्याच्यावरती प्रश्न विचारायचा की आपल्याला नाव बऱ्याच वेळा माहीत नसतं, स्किप झालेलं असतं नाव. ठीक आहे, किंवा त्या गोष्टींमध्ये आपण अभ्यासाच्या दरम्यान या गोष्टींकडे फारसं लक्ष देत नाही, त्यामुळे आपल्याला अशी नावं माहीत नसतात की ते कोणत्या क्षेत्रामध्ये नेमके व्यक्ती आहेत. त्यामुळे आयोगाचा पण तेवढा एक ट्रेंड राहिलेला आहे, तेवढी एक सिंपल एक्सपेक्टेशन राहिलेली असते की ते नेमके कोणत्या क्षेत्राचे आहेत ते तरी माहीत असायला पाहिजे. ठीक आहे, पहिल्यांदा क्षेत्र लक्षात ठेवा. रघुवीर कुल कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर ते चित्रकला, मुखपृष्ठकार म्हणून काम केलेलं आहे, लेखन, जाहिरात क्षेत्र आणि सिनेमा क्षेत्र या क्षेत्रांशी संबंधित असलेले व्यक्ती होते. ठीक आहे, नंतर क्वेश्चन कुठे विचारला जातो? पुस्तकावर. सख्य, लोलक आणि खलनायक या पुस्तकांचे ते लेखक आहेत. मोहरे नावाचा जो हिंदी एक चित्रपट आलेला होता त्याचे डायरेक्टर, त्याचे दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. सोबतच वास्तव, रूपवाणी हे जे मॅगझिन येतं त्याचे सजावटकार आणि मुखपृष्ठकार म्हणून त्यांनी देखील काम केलेलं आहे. ठीक आहे, एवढ्या 3 ठिकाणी आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो प्रिलिम्सला. नेक्स्ट पुढचा मुद्दा आहे प्रिलिम्सच्याच अनुषंगाने द हिंदूमध्ये आलेली न्यूज आहे. आंध्र प्रदेशच्या बाजूने एक स्कीम इंट्रोड्यूस करण्यात आलेली आहे. स्कीम काय आहे? जर तिसरं अपत्य होत असेल तर त्या कुटुंबाला इन्सेंटिव्ह दिला जाईल. 25,000 रुपये एवढा इन्सेंटिव्ह दिला जाईल तिसऱ्या अपत्यासाठी. म्हणजे आत्तापर्यंत आपण ऐकलेलं असतं की हम दो हमारे दो असा एक नारा तिथं गव्हर्नमेंटच्याच बाजूने पॉप्युलेशन कंट्रोलचं एक मेजर म्हणून तो तिथं देण्यात आलेला होता. ती ॲडव्हर्टाइजमेंट कित्येक वर्ष चाललेली होती. परंतु आता असं झालेलं आहे की आंध्र प्रदेशने तिसरं अपत्य जर होत असेल तर त्याच्यासाठी 25,000 रुपयेचा इन्सेंटिव्ह दिला जाईल अशी घोषणा करण्यात आलेली, अशी एक योजना तिथं सुरू करण्यात आली. मग असं का करावं लागतं आहे? एकतर पहिला मुद्दा आपल्याला इथं क्वेश्चन विचारू शकतात की फेब्रुवारी 2026 कोणत्या राज्याने तिसऱ्या अपत्यासाठी 25,000 रुपये इन्सेंटिव्ह देणारी योजना जाहीर केली? तर आंध्र प्रदेश राज्याने ती केलेली आहे. आणि मग त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे? तर ऑब्जेक्टिव्ह आहे टोटल फर्टिलिटी रेट जो घटलेला आहे तो वाढवणं. TFR टोटल फर्टिलिटी रेट म्हणजे काय असतं की एक स्त्री तिच्या रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये किती अपत्यांना जन्म देते त्याचं प्रमाण जे मोजलं जातं त्याला टोटल फर्टिलिटी रेट असं म्हटलं जातं, एकूण प्रजनन दर. ठीक आहे, डेफिनेशन लक्षात ठेवा. डेफिनेशनवरती क्वेश्चन डायरेक्टली विचारला जातो. टोटल फर्टिलिटी रेट म्हणजे काय की एक स्त्री तिच्या रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये किती अपत्यांना जन्म देऊ शकते, त्या अपत्यांची संख्या ते जे प्रमाण मोजलं जातं त्याला टोटल फर्टिलिटी रेट म्हटलं जातं, एकूण प्रजनन दर. तर मग आंध्र प्रदेशमध्ये 1.5 एवढं सध्या टोटल फर्टिलिटी रेटचं प्रमाण असलेलं बघायला मिळते. ते 2.1पर्यंत घेऊन जाण्यासाठी ही स्कीम तिथं लॉन्च करण्यात आलेली. ऑब्जेक्टिव्ह काय आहे स्कीमचं? TFR 1.5 वरून 2.1पर्यंत घेऊन जाणं. 2.1 नेमकं काय आहे? या 2.1चं महत्त्व काय आहे? तर या 2.1ला ही जी लेवल आहे त्याला रिप्लेसमेंट लेवल म्हणलं जातं. हा मुद्दा पण लक्षात ठेवा. रिप्लेसमेंट लेवलचा TFR काय असतो? 2.1. म्हणजे काय असतं? पुनर्स्थापना पातळी असं त्याला म्हटलं जातं मराठीमध्ये. 2.1 म्हणजे एक स्त्री ॲव्हरेज, हे ॲव्हरेज काढलेलं आहे, एक स्त्री ऑन ॲन ॲव्हरेज 2.1 अपत्यांना जन्म देणं गरजेचं असतं. का? कारण ओल्ड एज पॉप्युलेशन, जी ओल्ड एज पॉप्युलेशन होणार आहे, जी वर्किंग एज पॉप्युलेशन असणार नाही,
तिला रिप्लेस करण्यासाठी, या पॉप्युलेशनला रिप्लेस करण्यासाठी, ओल्ड एज पॉप्युलेशन ती वर्किंग एज पॉप्युलेशन नसणार आहे, काही वर्षानंतर मृत्यू पण होणार आहे, तर यांना रिप्लेस करण्यासाठी किती प्रमाण असायला पाहिजे, ते जे प्रमाण आहे ते 2.1 आहे आणि यालाच काय म्हणलं जातं, यालाच रिप्लेसमेंट लेवल म्हणलं जातं. ठीक आहे, तर तो मुद्दा लक्षात ठेवा. रिप्लेसमेंट लेवलचा TFR काय असतो, 2.1 असतो. 25,000चा इन्सेंटिव्ह देण्याचं त्याच्यामध्ये जाहीर करण्यात आलेलं आहे. एवढ्या डिटेलमध्ये का गोष्टी सांगतोय, प्रिलिम्स असं का तिथं म्हणलेलं आहे, कारण या गोष्टींवरती प्रश्न विचारला जातो. UPSCने 2024ला प्रिलिम्सला हा प्रश्न विचारलेला आहे डायरेक्टली. काय विचारलेला आहे, द टोटल फर्टिलिटी रेट इन एन इकॉनॉमी इज डिफाईन्ड ॲज, डेफिनेशन विचारलेली आहे TFRची. या पद्धतीने प्रिलिम्सला प्रश्न विचारला जातो. UPSC प्रिलिम्स 2024चा हा PYQ आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने क्वेश्चन तिथं विचारला जातो. डेफिनेशन लक्षात ठेवा, रिप्लेसमेंट लेवल देखील लक्षात ठेवा, त्याची पण डेफिनेशन लक्षात ठेवा. काल बघा बऱ्याच राज्यांचे राज्यपाल बदलण्यात आलेले आहेत, इन्क्लुडिंग महाराष्ट्र. तर मग आपल्याला स्पेसिफिकली महाराष्ट्राचे राज्यपाल महत्त्वाचे आहेत की कोण नियुक्त करण्यात आलेले आहेत, जिष्णुदेव वर्मा. नाव लक्षात ठेवा, त्याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. बाकीही राज्यांचे गव्हर्नर बदलण्यात आलेले आहेत, परंतु स्पेसिफिकली आपल्याला महाराष्ट्र राज्याबद्दलच प्रश्न राज्यसेवा आयोग विचारतं, त्यामुळं नाव लक्षात ठेवा की कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, महाराष्ट्राशी संबंधित द हिंदूमध्ये आलेली न्यूज आहे. महाराष्ट्र कॅबिनेटने एक ड्राफ्ट बिल मान्य केलेलं आहे, संमत केलेलं आहे. ते आणखी विधेयक म्हणून मांडण्यात आलेलं नाही, फक्त त्याचा ड्राफ्ट, त्याचा मसुदा त्याला मान्यता दिलेली आहे. तर हे बिल इम्पॉर्टंट मानलं जाते, खूप चर्चा सध्या त्याच्यावरती सुरू आहे. राईट टू रिलिजन, जो आपला फंडामेंटल राईट आहे, मूलभूत अधिकार, त्याला घेऊन या बिलाबद्दल चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे याच्याबद्दल आपल्याला प्रश्न विचारू शकतात की मसुदा जो मांडलेला आहे, मसुदा जो क्लिअर केलेला आहे महाराष्ट्र कॅबिनेटने, त्याच्याशी संबंधित काही तरतुदी देतील, मल्टिपल स्टेटमेंट देतील आणि आपल्याला प्रश्न विचारतील. ठीक आहे, बिल नेमकं काय आहे की जे कन्व्हर्जन होत असतात, धर्मांतर ज्याला आपण म्हणतो, तर त्या धर्मांतराशी संबंधित असलेला हा मुद्दा आहे. कोणत्याही व्यक्तीला जर धर्मांतर करायचं असेल तर त्याला इथून पुढं महाराष्ट्र राज्यामध्ये परमिशन घ्यावी लागणार आहे. आता हे विधेयक पास झाल्यानंतरची गोष्ट आहे. ठीक आहे, ड्राफ्ट आहे, सध्या मसुदा आहे. याच्यामध्ये मुद्दा काय उपस्थित करण्यात आलेला आहे की कोणत्याही व्यक्तीला जर धर्मांतर करायचं असेल, दुसऱ्या धर्मामध्ये दुसरा धर्म स्वीकारायचा असेल, तर कॉम्पिटंट ऑथॉरिटीकडून परमिशन घ्यावी लागेल. 60 दिवसाचा नोटीस पिरियड असेल, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. 60 दिवसाचा नोटीस पिरियड असेल, तर नोटीस पिरियड संपल्यानंतर 25 दिवसाचा कालावधी दिला जाईल, मगच कन्व्हर्जन ते व्हॅलिड लीगल मानलं जाईल. आणि याला एक नाव प्रस्तावित तिथं करण्यात आलेलं आहे या विधेयकाला, जे विधेयक म्हणून मांडण्यात आलेलं नाही अजून, मसुदा आहे, धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026 असं त्याला नाव देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, मग तो मुद्दा इथं राईट टू रिलिजियस फ्रीडमचा मुद्दा इथं उपस्थित करण्यात आला आहे की राईट टू रिलिजियस फ्रीडम, आपल्याकडं धर्मस्वातंत्र्य दिलेलं आहे, परंतु त्याच्यामध्ये राईट टू कन्वर्ट बाय फोर्स, बाय फ्रॉड ऑर बाय अल्युरमेंट, म्हणजे कोणतेही प्रलोभन देऊन अशा पद्धतीने धर्मांतर केलं जाऊ शकत नाही, किंवा भीती दाखवून बाय फोर्स, चुकीच्या पद्धतीने फ्रॉडने धर्मांतर केलं जाऊ शकत नाही, तो अधिकार देण्यात आलेला नाही, असं देखील या ड्राफ्टमध्येच नमूद केलेलं आहे. त्यामुळं हे ड्राफ्ट बिल महत्त्वाचं आहे, याच्याबद्दल आपल्याला प्रश्न विचारू शकतात. नेक्स्ट, पुढचा मुद्दा GS पेपर 2 पॉलिटी गव्हर्नन्सशी संबंधित असलेला मुद्दा आहे. आता आपल्याला माहिती आहे की इंटरनॅशनल वुमन्स डे जवळ आलेला आहे, तर त्याच्या अनुषंगाने आता आर्टिकल्स यायला सुरुवात झालेली आहे. त्या स्पेसिफिक सेक्टरमध्ये महिलांशी संबंधित जे मुद्दे असतील ते आपल्याला इथं मग नोट डाऊन करून ठेवावे लागतील. ठीक आहे, रिप्रेझेंटेशन, महिलांच्या प्रतिनिधित्वाचा मुद्दा या आर्टिकलमध्ये नमूद करण्यात आलेला आहे. 2029मध्ये आपल्याला माहिती आहे की विमेन्स रिझर्वेशन बिल जे आपण प्रपोज केलेलं आहे, म्हणजे जे मांडलेलं आहे, ऑलरेडी मान्य झालेलं आहे, ज्याच्यामध्ये 1/3 सीट्स ज्या आहेत लोकसभामधल्या त्या महिलांसाठी राखीव ठेवल्या जाणार आहेत. तर त्याच्याने एक चित्र बदललेलं दिसेल आपल्याला 2029मध्ये, असा एक मुद्दा पहिल्यांदा इथं उपस्थित करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा तो एजिंग जी सिच्युएशन आहे भारतातली, त्याच्याशी संबंधित महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे की रिप्रेझेंटेशन महिलांचं इकडं पॉलिटिकल स्फेअरमध्ये तर बघायला मिळणारच आहे पुढच्या काही वर्षांमध्ये, परंतु इतर काही मुद्दे आहेत, इतर काही सेक्टर्स आहेत जिथं पण लक्ष देणं गरजेचं आहे. आता एजिंग पॉप्युलेशन, आपण त्याच्यावरती वारंवार चर्चा केलेली आहे. डेमोग्राफिक डिव्हिडंट ज्याला म्हणलं जातं, लोकसंख्याशास्त्रीय लाभांश, याच्या बाबतीमध्ये आत्ता आपण काय म्हणतोय की आज पण आपण आंध्र प्रदेशची न्यूज जी बघितली त्याच्यामध्ये पण हाच मुद्दा आहे की एजिंग पॉप्युलेशन वाढत जाणार आहे, म्हणून तर मग जास्तीत जास्त नवीन जन्मांना प्रोत्साहन देण्यासाठी तशा स्कीम तिथं आणल्या जात आहेत. डेमोग्राफिक डिव्हिडंट हा लोकसंख्याशास्त्रीय लाभांश आहे, म्हणजे काय तर आपल्याकडं वर्किंग एज पॉप्युलेशन
वर्किंग एज पॉप्युलेशन सध्या खूप जास्त आहे, जी पुढं जाऊन ओल्ड एज पॉप्युलेशन बनणार आहे. जास्त आहे सध्या तरुण लोकसंख्या, तीच पुढं जाऊन वयस्कर बनणार आहे. मग या ओल्ड एजच्या बाबतीमध्ये महिलांशी संबंधित स्पेसिफिक काय मुद्दे असणार आहेत, काय समस्या असणार आहेत, तो इथं महत्त्वाचा मुद्दा नमूद करण्यात आलेला आहे. आता महिलांचं आयुर्मान जर आपण बघितलं तर ते पुरुषांच्या तुलनेमध्ये जास्त असतं. ऑन ॲन ॲव्हरेज 4 ते 5 वर्ष महिला पुरुषांपेक्षा जास्त जगतात. मग अशा परिस्थितीमध्ये महिलांसाठी समस्या या पिरियडनंतर काय असणार आहेत, की मग त्यांचे साथीदार महिलांचे ते मृत पावल्यानंतर महिलांसाठी समस्या तर पुढं काय सुरू होतात, की लोअर लाईफ टाईम सेविंग्स कमी असतात. एम्प्लॉयमेंटची हिस्ट्री फार काही व्यवस्थित राहिलेली नसते. रिस्पॉन्सिबिलिटीज बऱ्याच मल्टिपल हँडल केल्यामुळं नो ॲसेट्स इन देअर ओन नेम, महिलांच्या नावावरती ॲसेट्स काही मागं राहिलेले नसतात आणि नो केअर गिवर, त्यांची काळजी घेण्यासाठी कोणी नसतं. फॅमिलीची काळजी त्यांनी घेतलेली असते, परंतु त्यांची काळजी घेण्यासाठी मागं कोणी राहत नाही. आणि आपल्याकडं नॅशनल पॉलिसी फॉर ओल्डर पर्सन्स 1999 ती आहे. सोबतच इंदिरा गांधी नॅशनल ओल्ड एज पेन्शन स्कीम आहे. परंतु याच्यामध्ये मुद्दे काय आहेत, की एल्डरली जी पॉप्युलेशन आहे, वयस्कर वृद्ध जी लोकसंख्या आहे आपल्याकडं, त्या लोकसंख्येच्या बाबतीमध्ये पॉवर्टी, हेल्थ या अनुषंगाने प्रोव्हिजन करण्यात आलेले आहेत. परंतु जेंडर डायमेन्शन नाही आहे, की महिलांसाठी विमेनसाठी स्पेसिफिकली काय करता येऊ शकतं, त्यांच्या या ज्या समस्या आहेत त्याला ॲड्रेस करण्यासाठी असा कुठलाही मुद्दा, अशी कुठलीही पॉलिसी धोरण आपल्याकडं नाही. त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. तो महत्त्वाचा मुद्दा या आर्टिकलमध्ये नमूद केलेला आहे. ठीक आहे, तर असे स्पेसिफिक काही न्यू डायमेन्शन्स आपल्याला ओपन होत जातील, असे जे आर्टिकल येत राहणार आहेत इथून पुढं 8 मार्चपर्यंत, त्याच्यावरती आपल्याला फोकस करायचा आहे आणि हे मुद्दे असे नोट डाऊन करून ठेवायचे. ठीक आहे, एवढेच मुद्दे इम्पॉर्टंट आहेत. बाकी इराणला घेऊन फार न्यूज आलेल्या आहेत, त्या आपण डिटेलमध्ये कवर केलेल्या आहेत त्याच्या आधीच्या सेशनमध्ये. ठीक आहे, आजच्या सेशनमध्ये इथेच थांबतोय. थँक्यू.